भाजपाची या मतदारसंघात तशी स्वतःची अशी ताकदच नाही आहे. कारण ज्या वेळेला खाली केडर बेस पार्टी म्हणून जिचा उल्लेख होतो त्या पार्टीचं केडरच नाही आहे. आज या मतदारसंघात त्यांचं केडरच नाही आहे. मग केडरलेस पद्धतीनं त्यांना या निवडणुकीला सामोरं जावं लागत होतं. घाऊक पद्धतीनं पक्षात माणसं घेतल्या कारणामुळे आज थोडीफार त्यांच्या पक्षाला जान आलेली आहे. परंतु ही आलेली जान राष्ट्रवादीला आव्हान देऊ शकेल असं वाटत नाही. आज तागायत या तालुक्यामध्ये एकही छावणी नाही आहे. वास्तविकता नोव्हेंबरमध्ये हा तालुका दुष्काळी जाहीर झालेला आहे. या तालुक्याची सगळी आणेवारी ही 50 पैशापेक्षा आत आहे. म्हणजे दुष्काळाबाबतची जी जबाबदारी सरकारवर येते ती सगळी जबाबदारी सरकारवर आहे, आलेली आहे. सरकारनं ती दुष्काळ जाहीर करून स्वीकारलेली आहे. परंतु असं असून सुद्धा दुष्काळातून शेतकऱ्याला दिलासा देण्याचं धोरण या सरकारनं राबवलेलं नाही आहे. हा या मतदारसंघातला आजचा कळीचा प्रश्न आहे आणि ह्या प्रश्नाभोवती ही निवडणूक फिरणार आहे. कारण कांद्याला भाव नाही आहे, कुठल्याच शेतमालाला भाव नाही आहे. आज शेतकऱ्याकडे नसलेली ज्वारी आहे तिला आज 40 रुपये भाव आहे, गव्हाला आज 35 रुपये भाव आहे. परंतु शेतकऱ्याकडे उत्पादनच नाही. 1972च्या दुष्काळापेक्षा तर यंदाचा दुष्काळ भयानक आहे. मग तेच मला विचारायचं होतं की नेमकं या सगळ्या मुद्द्यांचा फायदा जो आहे तो संजय शिंदे यांना मिळणार आहे का? सरकारच्या नाकर्तेपणामुळे ऑटोमॅटिकली तो विरोधी बीजेपीच्या विरोधात असणाऱ्या उमेदवाराला मिळणारच आहे. बरं, तिसरी जरी इथं बहुजन वंचित आघाडी ही जरी असली तरी तिचं इथं फारसं प्राबल्य दिसतच नाही आहे. मुळात उमेदवार बारामतीचा आहे त्यांचा, तो आयात झालेला उमेदवार आहे आणि यंत्रणाच नाही. अशा अवस्थेत इथं सापडलेला आहे. त्यामुळे इथं तशी निवडणूक ही प्रामुख्यानं राष्ट्रवादी विरुद्ध बीजेपी अशीच आहे. आणि राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असल्यामुळे शरद पवारांनी युटर्न घेतल्यामुळे राष्ट्रवादीसाठी ती अस्तित्वाची आहे आणि फडणवीसांनी स्वतः लक्ष घातलं असल्या कारणामुळे ती भाजपासाठी प्रतिष्ठेची आहे. अशा ह्या कैचीत जरी ही निवडणूक असली तरी आजच्या घडीला तरी सगळ्याच बाबतीत संजय शिंदे हे त्यांना वरचढ ठरू पाहतात. दुसरा एक मुद्दा होता की नेमकी कोणाला किती मतं मिळतात हा तुमचा अंदाज आहे आणि इतकी वर्ष तुम्ही पत्रकारिता केली त्यामुळे तुम्हाला इतकं नक्की माहिती असेल की किती मतांनी कोण विजय होऊ शकतो. नेमका तुमचा अंदाज काय सांगतोय? संजय शिंदे माढा, करमाळा आणि सांगोला हे सोलापूर जिल्ह्यातले मतदारसंघ आहेत. या तिन्ही मतदारसंघात ते साधारणपणे 1 लाख ते 1,25,000 मताधिक्य घेऊ शकतात. सोलापूर जिल्ह्यातला चौथा तालुका जो आहे विधानसभा मतदारसंघ तो माळशिरस आहे, तो मोहिते पाटलांचा आहे. या ठिकाणी संजय शिंदेला 40,000चे म्हणजे मागं राहायला लागेल. 40,000 लीड संजय शिंदेवर असेल. आणि मान खटावमध्ये सुद्धा 10-15 मतांनी संजय शिंदे पिछाडीवर राहतील. परंतु फलटणची जबाबदारी ही सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे निंबाळकर आणि विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर ह्या दोघांनी सांभाळलेली असल्या कारणामुळं त्या ठिकाणी जरी उमेदवार स्थानिक असला तरी त्यांचं जे तिथलं राजकीय वैमनस्य आहे किंवा एकमेकांचे ते कट्टर विरोधक आहे, त्यामुळे त्या ठिकाणी कटाला कट होऊन जाईल आणि संजय शिंदे हे 70,000 ते 1,00,000 मतानं 101% निवडून येऊ शकतात.